आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। सटाणा येथे अल्पवयीन बालिकेवर झालेल्या अमानवी अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण तालुका संतप्त झाला आहे। नागरिक, सामाजिक संघटना, महिला वर्ग आणि युवांनी एकत्र येत काळ्या फिती लावून भव्य निषेध मोर्चा काढला। या मोर्चात सहभागी झालेल्यांनी बालिकांवरील अत्याचार थांबवा, दोषींना कठोर शिक्षा द्या अशी घोषणाबाजी केली। वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली। या प्रकरणी त्वरित चौकशी करून आरोपींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली। सरकारने अशा घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी कडक कायदे अंमलात आणावेत अशा स्वरात जनतेचा आक्रोश उमटला। बालसुरक्षेच्या दृष्टीने अधिक कडक उपाययोजना करण्यात याव्यात यासाठी नागरिकांनी प्रशासनाला निवेदनही दिले। लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र। निगृणपणे हत्या करण्यात आली होती आणि त्याचा शोध मोहीम करायचा जो आरोपी आहे त्याला आरोपी डिक्लेअर करण्यासाठी तिथं वेळेचा बंद म्हणजे वेळ लागेल त्या गोष्टीला। परंतु इथली जी घटना बघितली तर जी पीडित मुलगी आहे ती पीडित मुलगी सांगते की संबंधित व्यक्तीने अत्याचार केला। संबंधित व्यक्ती मला कालचीच माहिती मिळाली की तो संबंधित व्यक्ती सुद्धा त्याने कबूल केलं की ती अन्याय अत्याचार त्याने केलेला आहे। परंतु वृत्तवाहिनी माध्यमवाहिनींना ही माहिती कशी मिळते की तो संबंधित अजून पण संशयित आरोपी आहे, परंतु आता तो संशयित नाही झाला पाहिजे, तो आरोपीच आहे। तो आरोपी कसा झाला पाहिजे आणि ती केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन त्या आरोपीला कठोरात कठोर कारवाई कशी झाली पाहिजे त्यासाठी तुम्ही सगळे इथे जमलेले आहेत। सदर घटनेसंबंधी सटाणा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 771/25 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। लैंगिक अत्याचार पॉक्सो प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। सगळे सिरियस कलम मी लावलेले आहेत या गुन्ह्यामध्ये। आरोपी कुठल्याही परिस्थितीत सुटणार नाही याची 100% गॅरंटी माझी राहणार आहे। गुन्ह्याच्या तपासामध्ये पीडित जी मुलगी आहे त्या मुलीचं आता मी मेडिकलसाठी तिला पाठवतो आहे। मेडिकल वगैरे करून जो माझ्याकडून तपासामध्ये जे करण्यासारखं आहे त्याच्यासाठी मी फॉरेन्सिक टीम एक्सपर्ट टीम बोलवलेली आहे। फॉरेन्सिक तुम्ही बघितलं असेल सगळ्यांनी, फॉरेन्सिकची एक्सपर्ट टीमसुद्धा याच्यामध्ये महत्त्वाचा पार्ट करणार आहे। गुन्ह्याच्या तपासामध्ये कुठल्याही प्रकारची उणीव राहणार नाही याची 100% गॅरंटी माझी राहणार आहे। आपण कोणत्याही प्रकारचे असं कृत्य करू नका। सगळे शांततेने आलेले तर शांततेने जा आणि पोलिसाचं काम करू द्या। गुन्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची कोचराई होणार नाही। पीडित मुलीला 100% न्याय मिळेल हा माझा 100% प्रयत्न राहील, करण्याचा मी प्रयत्न करील। आणि चार्जशीट दाखल झाल्यानंतर ती फास्ट ट्रॅकमध्ये चालवण्यासाठी मी वरिष्ठांची याचा पाठपुरावा करून घेणार आहे। ठीक आहे, ही मुलगी तुमची आहे आणि आता तुम्हाला त्या न्याय द्यायचा आहे एवढं लक्षात। ही मुलगी माझी आहे, ती माझी मुली समजूनच मी तिला न्याय देणार।